नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही शेवंती लागवड केली, निश्चितच शेवंती लागवड चांगल्या पद्धतीमध्ये आहे, पण महत्त्वाचं कारण आहे की शेवंती लागवड केल्यानंतर ना फ्लावरिंग स्टेजच्या अवस्थेमध्ये म्हणजे फुलं निघायची अवस्था आहे, फुटवे निघायची अवस्था आहे, चांगल्या पद्धतीने फुटवे आहेत, पण काही ठिकाणी तुम्हाला मर रोगाचा प्रादुर्भाव दाखवतोय, विल्टिंग दाखवतोय। सुरुवातीला दाखवला त्याच्यावरती नियंत्रण होतंय, पण निश्चितच फ्लावरिंग स्टेजमध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय। तर काय करणं गरजेचं आहे? सुरुवातीला आपण ट्रायकोडर्मा सुडोमोनास असेल, मेटॅलॉजिकल आहे ते सगळं केलेलं आहे, पण तरी सुद्धा आता जाणवते। तर यासाठी निश्चितच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। मित्रांनो, हे ज्यावेळेस आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो, विल्टिंगचा प्रादुर्भाव जाणवतोय, तर निश्चितच या ठिकाणी यूपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन या ठिकाणी 400 ml आहे प्रति एकर द्यायचे। यूपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन 400 ml प्रति एकर, त्या तुम्ही ड्रिपचं माध्यम असेल किंवा पाटपाणी, याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल उपलब्ध आहे, एक कीटकनाशक आहे आणि एक बुरशीनाशक आहे, इन्सेक्टिसाइड प्लस फंगिसाइड। याच्यामध्ये ॲझोस्ट्रोबिलिन 2.5%, थायप्रोनमिथाइल 11.25% आणि प्लस थायमोक्झाम सुद्धा आहे, म्हणजे 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक एकत्र आहे। त्यामुळे जो आपल्या शेतामध्ये जो होणारा शेवंतीचा मर रोग असेल, विल्टिंग आहे, त्यासाठी थांबवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला यूपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन हे वापरायचे। त्याचबरोबर चांगल्यापणे रोड झोन डेव्हलप झाली पाहिजे, जे झाड सुकतंय, मुळी कुठेतरी काम नसेल पडत, मुळी काळी पडली असेल, मुळी चॉकलेटी पडली असेल, मुळांची रूट झोन सुद्धा वाढली पाहिजे, चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे। त्यासाठी या ठिकाणी रिचार्ज पॉवर जेल, ॲग्रोमिक्सचा कंपनीचा रिचार्ज पॉवर जेल आहे, याच्यामध्ये ॲमिनो, फल्विक, सीवीड प्लस ह्युमिक म्हणजे 4 कंटेन आहेत, ते सुद्धा आपल्याला एकरी 500 ग्राम द्यायचे। तर देत असताना तुम्हाला या ठिकाणी पाण्याचा बॅरल दिसेल बा, पाण्याचा बॅरल आहे, त्या पाण्याच्या बॅरलच्या माध्यमातून हे आपल्याला या ठिकाणी मिक्सिंग करून ड्रिपच्या माध्यमातून असेल, पाटपाणी असेल, शक्यतो प्रत्येक ठिकाणी ड्रिप ॲप्लिकेशन उपलब्ध आहे, तर या ड्रिपच्या माध्यमातून हे 2-in-1 कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या पिकावरती येणारा जो मर रोग असेल, विल्टिंग म्हणतो आपण त्याला, तर मर रोग थांबवण्यासाठी हे ॲप्लिकेशन आहे आणि स्वतः मी माझ्या शेतामध्ये करत आहे, प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये पण करतोय आणि काही ठिकाणी सुरुवात पण आहे। त्यामुळे सुरुवातीला शक्यतो सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या, जी होणारी मर रोग असेल ती थांबवण्यासाठी पहिलं आपल्याला हे ॲप्लिकेशन करायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये शेवंतीवरती येणारा मर रोग नियंत्रण आहे, जो विल्टिंगचा प्रादुर्भाव आहे, त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये नियंत्रण करायचं आहे। तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करतो। आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि हो, अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। धन्यवाद।